नाशकात आज 11 नगर परिषदांसाठी मतमोजणी होते। सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवला, भगूर मध्ये महायुतीत काटेकी टक्कर पाहायला मिळते। माणिकराव कोकाटे, भुजबळ आणि महाजनांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। किरण, आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी महायुतीतच लढत होती। थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल। काय वेगळे बदल या नगर परिषद नगरपालिकांमध्ये पाहायला मिळू शकतात? रणिता, नाशिकमध्ये आज 11 नगर परिषद निवडणुकीसाठी ही मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडते। मी नाशिकच्या या भगूर नगर परिषद मतमोजणी केंद्रावरती आहे। खरं तर संपूर्ण निवडणुकीच्या काळात अनेक दिग्गज नेत्यांनी येऊन नाशिकमध्ये प्रचार केलेला आहे, मतदारांनी आपला कौल दिलेला आहे। आज मतमोजणीची प्रक्रिया झाल्यानंतर मतदारांनी एकूण कुणाला कौल दिलेला आहे हे आपल्याला कळणार आहे। त्यामुळे कोण एकूणच गुलाल उधळणार हे आज चित्र स्पष्ट होणार आहे। नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर त्र्यंबकेश्वर, सिन्नर, भगूर, येवला, मनमाड, नांदगाव या सगळ्या ठिकाणी महायुतीमध्येच काटेकी टक्कर झालेली आहे। महाविकास आघाडी फारसं काही ऍक्टिव्ह या सगळ्या निवडणुकीमध्ये हे दिसलेलं नाही। काही ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, पण जी ताकद महायुतीने लावलेली आहे ती महाविकास आघाडीकडनं लावल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाहीये। भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तीनच पक्षांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी काटेकी टक्कर होत आहे। त्र्यंबकेश्वर असेल, इथे तरी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे स्वतः येऊन काही दिवस थांबलेले होते, कारण कुंभमेळा आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर नगर परिषद आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपने खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेने सुद्धा त्र्यंबकेश्वरमध्ये ताकद हे लावलेली आहे। आता मी ज्या मतदान केंद्रावरती आहे, भगर नगर परिषद निवडणुकीसाठी देखील खूप मोठे दिग्गज नेत्यांनी येऊन इथे प्रचार केलेला आहे। इथे शिवसेना, शिंदे गट विरोधात भाजप, राष्ट्रवादी हे मैदानात उतरलेले आहेत। त्यामुळे खरं तर हे निकाल जे येईल ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणार आहे। आणि त्याच पद्धतीने येवला नगर परिषद निवडणूक सुद्धा खूप ही ताकदीची खरं तर यावेळेस झालेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की भुजबळ गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांनी सुद्धा ऑनलाईन सभा लास्टला या खरं तर निवडणुकीसाठी घेतलेली होती आणि विकासाच्या मुद्द्यावरती मला मतदान करा अशा पद्धतीचं एक भावनिक आव्हान सुद्धा भुजबळ यांनी खरं तर या निवडणुकीमध्ये केलेलं आहे। आणि येवल्यामध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि शिवसेनेच्या विरोधात इथे निवडणूक हे दोघंही हे लढवल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आणि त्याच पद्धतीने मनमाड, नांदगाव मध्ये सुहास कांदे यांनी मोठी ताकद लावलेली आहे आणि सिन्नरमध्ये महायुतीतलेच तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणूक लढवून आपलं ताकद आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा इथं जे उमेदवार देण्यात आलेलं होतं, जे खासदार आहेत नाशिकचे राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा सिन्नरमध्ये पणाला लागलेली आहे। आणि त्याच पद्धतीने महायुतीतले तिन्ही पक्षांनी इथे वेगवेगळ्या निवडणूक लढवण्याने माणिकराव कोकाटे जे मंत्री होते त्यांची जी प्रतिष्ठा आहे ती इथे पणाला लागलेली आहे, कारण अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी येऊन सिन्नरमध्ये सभा घेतल्याचं आपल्याला एकूणच बघायला मिळालेलं होतं। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामधले हे जे 11 नगर परिषद निवडणुका आहेत, या सगळ्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झालेल्या आहेत आणि आज मतमोजणीची प्रक्रिया हे होताना आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्ण जी तयारी आहे ती तयारी झालेली आहे। अगदी काही वेळानंतर मतमोजणीला सुरुवात होईल आणि जे निकाल आहे ते हाती येतील अशा पद्धतीची तयारी संपूर्णपणे करण्यात आलेली आहे। आणि नाशिक जिल्ह्यामधले जे वेगवेगळे मतमोजणी केंद्र आहेत, या सगळ्या केंद्रावरती खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे विशेष खबरदारी जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। आणि नाशिक जिल्ह्यामधले जे वजनदार नेते मंत्री आहेत, या सगळ्यांची प्रतिष्ठा जी आहे ती आज पणाला ही लागलेली आहे। त्यामुळे हे नेते आपले गड राखण्यामध्ये यशस्वी होतात का हे बघणं आज महत्त्वाचं असेल। अगदी किरण, आपण जर पाहिलं तर मुंबई आणि पुणे महानगरपालिकेप्रमाणेच नाशिक महानगरपालिका ही अत्यंत महत्त्वाची राज्यातली महानगरपालिका आहे आणि कुठेतरी त्याच पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोर आजमावण्याचा प्रयत्न या निवडणुकांमध्ये झालेला असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी त्या निवडणुकीवरही या निवडणुकीतले निकाल हे परिणाम करू शकतात आणि मग ते चित्र कसं असेल? तर काही तांत्रिक अडचणींमुळे किरण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। अधिक अपडेट आपण मात्र नाशिक निवडणुकांसंदर्भात घेत राहणार आहोत। नाशिकमध्ये थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल। अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे नाशिकमधील ही 11 नगर परिषदांसाठी
ची झालेली निवडणूक, कारण इथे महायुतीतील मुख्य नेत्याची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली होती. महायुतीतच काटेकी टक्कर पाहायला मिळाली होती. माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तिन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात उतरलेले होते. त्यामुळे आता सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवला, भगूरमध्ये मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा या मतदारसंघांमध्ये पणाला लागलेली होती. नाशिकमध्ये 11 नगर परिषदांसाठी मतमोजणी होणार आहे. 3 नगरपंचायतींसाठी मतमोजणी. सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवला, भगूरमध्ये महायुतीतच काटेकी टक्कर झालेली पाहायला मिळते. महाविकास आघाडीने मात्र नाशिकमध्ये काहीसा कमी जोर लावलेला पाहायला मिळतोय. तर आगामी महापालिका निवडणुकांसाठीची लिटमस टेस्ट म्हणून ह्या निवडणुकांकडे पाहिलं जातं. त्यामुळे या निवडणुकांचा निकाल पुढे येणाऱ्या मोठ्या निवडणुकांवरही परिणाम करणारा ठरणार का, त्याकडे लक्ष आहे.